हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे. कारण ही मालिका अवघ्या 2च आठवड्यात प्रेक्षकांची खूप फेवरेट बनली आहे आणि एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. या मालिकेचा जो पुढील आठवडा असणार आहे ना, तो तर आणखीनच एक्साइटिंग असणार आहे. एकानंतर एक धमाके होणार आहेत. कारण शलाका तिचा धमाका करणार आहे आणि आपली आनंदी तिचा धमाका फुस करणार आहे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एकीकडे शलाकाने आपला डाव खेळलाय. आपल्या सर्वांना माहिती आहे की युगंधरची एक मोठी टेक्सटाईल मिल आहे आणि युगंधरचं स्वप्न आहे की त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचं. युगंधरची बायको समिधाला आपल्या कंपनीचं नाव 7 समुद्रा पलीकडे न्यायचं होतं आणि आता युगंधरला ही संधी चालून आली आहे. एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी तो प्रयत्न करतोय आणि हे कॉन्ट्रॅक्ट आहे 7 समुद्रा पलीकडचं. एका मोठ्या कंपनीला भारतातील विविध कपडे हे पॅरिसमध्ये लॉन्च करायचे आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टसाठी युगंधर रात्रंदिवस मेहनत करतोय. त्याने एक डिझाईनसुद्धा फायनल केलं आहे आणि आपल्या कंपनीतील सगळ्या एम्प्लॉईजला नाईट शिफ्टसुद्धा करायला लावली आहे आणि सगळे एम्प्लॉई खरंच मेहनतीने एक दिलाने काम करताय आणि आता हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार असा 100% विश्वास युगंधरला झाला आहे. परंतु युगंधरला हे माहीत नाही आहे की त्याच्या बिळामध्ये असा एक साप आहे जो त्याला डसणार आहे आणि हा साप म्हणजे चंदन. कितीही घासला तरी दरवळतो असा चंदन. पण हा चंदन युगंधरच्या कंपनीत काम करून त्याच्यासाठी नाही दरवळते तर शलाकासाठी दरवळतोय आणि शलाकाने त्याला थोडेफार पैसे देऊन विकत घेतलंय. त्यामुळे या चंदनने चक्क युगंधरचं जे स्पेशल डिझाईन होतं, जे विदेशी कंपनीला प्रेझेंट करायचं होतं, हे चोरलंय आणि हे डिझाईन शलाकापर्यंत पोहोचवलं. परंतु सगळ्यात मोठा खेळ येथेच झाला. कारण जेव्हा हा चंदन शलाकाशी हे सगळं बोलत होता की मी तुमच्यापर्यंत डिझाईन पोहोचवलंय, आता युगंधर आणि तुमच्या कंपनीचं डिझाईन सेम टू सेम असेल. तुमचं सगळ्यात आधी प्रेझेंटेशन असल्यामुळे तुम्ही ओरिजिनल ठराल आणि युगंधर डुप्लिकेट होईल. त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. त्याचं हे सगळं बोलणं आपल्या आनंदीने ऐकलंय आणि आनंदीला सुद्धा जबर धक्काच बसला. आनंदीला आबांनी सांगितलं होतं की ऑफिसमध्ये आता नवीन कॉन्ट्रॅक्टसाठी रात्रंदिवस मेहनत करायचं काम सुरू आहे. त्यामुळे आज नाईट शिफ्ट आहे. आरतीसुद्धा नाईट शिफ्टलाच थांबली आहे. त्यामुळे आनंदीला या सगळ्या गोष्टी लगेच समजून आल्या आणि चंदन कसा आहे हे कदाचित सगळ्यांनाच कळून चुकलंय की तो एक नंबरचा खोटाडा, कपटी, कारस्थानी माणूस आहे. त्यामुळे आता या चंदनचं सगळं बोलणं आनंदीने ऐकलंय. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी ही आबांना येऊन ही सगळी गोष्ट सांगणार की मी आता चंदनला बोलताना ऐकलं, त्याने आपल्या कंपनीतलं डिझाईन चोरून शलाकाला पाठवलंय आणि शलाका तेच डिझाईन कॉपी करणार आहे. शलाकाचं प्रेझेंटेशन आधी असल्यामुळे मालक साहेबांचं प्रेझेंटेशन नंतर होईल आणि त्यांनी कॉपी केलं आहे असं सिद्ध होणार आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या मालक साहेबांच्या कंपनीला नाही मिळणार. हे ऐकून आबांना सुद्धा जबर धक्का बसेल. आबा म्हणतील आत्ताच्या आत्ता आपण हे मालक साहेबांना जाऊन सांगायला हवं आणि मग आबा आणि आनंदी हे दोघेही फॅक्टरीमध्ये पोहोचतील. पण त्याच वेळेस युगंधर हा आपल्या गाडीत बसून तेथून निघून जाईल आणि मग आबा आणि आनंदी फॅक्टरीमध्ये पोहोचतील. तेथे शिर्के, आरती आणि सगळे कामगार असतील. आबा झालेला सगळा प्रकार त्यांना सांगणार की आनंदीने त्या चंदनला बोलताना ऐकलंय आणि चंदनने आपलं डिझाईन शलाकापर्यंत पोहोचवलं. शलाकाने ते कॉपी केलंय आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसेल. शिर्के म्हणेल आता काय होणार? आपण नवीन डिझाईन कुठून आणायचं? एका रात्रीत हे डिझाईन कसं तयार होणार? सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतील. कोणाकडेच काही आयडिया नसेल. पण आपली आनंदी तर जिनियस आहे. आनंदीला लगेचच एक आयडिया सुचणार आणि आनंदी म्हणेल आपलं डिझाईन फक्त बोलणार नाही तर आपलं डिझाईन नाचणार सुद्धा. मग आनंदी कशाबद्दल बोलतीये? असं कोणतं डिझाईन जे फक्त बोलणार नाही, नाचणार सुद्धा? आणि एका रात्रीत असं कोणतं नवीन डिझाईन करणं शक्य आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. पण आनंदीची आयडिया नक्कीच भन्नाट असणार आहे एवढं मात्र खरं. आणि मग रात्रभर आनंदीच्या आयडियाप्रमाणे सगळे कामगार एक नवीन डिझाईन तयार करतील. पण युगंधरला याबद्दल काहीच माहिती नसेल.
कारण युगंधर तर आधीच घरी निघून गेलाय आणि शिर्केला वाटणार की युगंधरला एवढ्या रात्री त्रास देणं योग्य नाहीये, उद्या सकाळी त्याला सांगता येईल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क युगंधर, शिर्के आणि आरती प्रेझेंटेशनच्या ठिकाणी पोहोचतील, जेथे विदेशी कंपनीचे साहेब आलेले असतील आणि शलाका सुद्धा असेल. शलाकाला असं वाटणार की शलाका म्हणजे धमाका, आणि आज असा धमाका होणार की युगंधरच्या स्वप्नांचा विस्फोट होणार, त्याची स्वप्न बर्बाद होतील. युगंधरला आपली कंपनी 7 समुद्रापलीकडे न्यायची आहे, पॅरिसमध्ये आपली उत्पादनं विकायची आहे, पण हे कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळू द्यायचं नाही असं शलाकाने ठरवलं होतं. आणि चंदनचा तिला खूप फायदा झालाय, त्यामुळे शलाका फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. रात्रभर कंपनीत जे काही घडलं, आनंदीला चंदनचं सत्य समजलं. मग आनंदी आणि आबा फॅक्टरीमध्ये आले, त्यांनी शिर्केला सगळं सांगितलं आणि त्यांनी मग रात्रीतून डिझाईन बदलून नवीन डिझाईन तयार केलंय. याबद्दल शलाकाला काही माहीत नसेल. शलाका आपल्या वेगळ्याच तोऱ्यात असेल आणि शलाका, युगंधर हे दोघे एकमेकांसमोर बसलेले असतील आणि शिर्केने अजून युगंधरला सुद्धा काहीच सांगितलेलं नसेल. आणि शलाका ही चक्क युगंधरला आपलं डिझाईन दाखवणार आणि हे डिझाईन पाहून युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकेल, कारण त्याला समजणार हे तर माझं डिझाईन आहे आणि शलाकाने ते कॉपी केलंय. युगंधर खूप चिडेल आणि म्हणेल, शलाका तू माझं डिझाईन कॉपी केलंय, याला चोरी म्हणतात. तर शलाका म्हणेल, भाऊजी शांत व्हा, मी हे डिझाईन चोरी केलंय हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण त्या विदेशी कंपनीच्या साहेबांना माहिती नाही आहे आणि तुमच्या आधी मी प्रेझेंटेशन देणार, त्यामुळे हे डिझाईन माझं ओरिजिनल ठरणार आणि तुम्ही माझी कॉपी केली असं होईल. असं म्हणून शलाका आपलं प्रेझेंटेशन द्यायला निघून जाईल. युगंधरला खूप टेन्शन येईल, शलाकाचा राग येईल आणि तो स्वतःचं डिझाईन ओपन करून पाहिल, तेव्हा युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण हे नवीन डिझाईन असेल जे युगंधरने पाहिलं नाहीये. शलाकाने बनवलेल्या त्या आधीच्या डिझाईनपेक्षा हे डिझाईन खूप वेगळं, खूप भारी आणि सरस असणार आहे. त्यामुळे युगंधरचा विश्वासच बसणार नाही. युगंधर विचारेल, शिर्के, आरती हे काय आहे? तर शिर्के सांगेल, साहेब आधी हे प्रेझेंटेशन होऊन जाऊ द्या, मग आम्ही तुम्हाला झालेला सगळा प्रकार सांगतो. आणि मग युगंधर आपलं प्रेझेंटेशन देणार. युगंधरचं हे वेगळं डिझाईन पाहून शलाकाच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकेल. शलाकाचा विश्वासच बसणार नाही की चंदनने आपलं जे प्रेझेंटेशन पाठवलं होतं, जे डिझाईन पाठवलं होतं, मी तर तेच कॉपी केलं. आणि मग युगंधरने एवढ्या कमी वेळामध्ये हे नवीन डिझाईन कसं तयार केलं, हे नवीन डिझाईन कसं बनवलं, चंदनने आपल्याला फसवलं तर नाही ना, हाच प्रश्न शलाकाला पडणार. आणि युगंधरचं हे नवीन डिझाईन इतकं भारी असेल की विदेशी कंपनीच्या साहेबांना ते खूप आवडणार आणि हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट युगंधरच्या कंपनीलाच मिळेल आणि शलाकाचा बॉम्ब फुसका ठरणार, फुसका ॲटम बॉम्ब. शलाका म्हणजे धमाका, फक्त तोंडानेच, तिचा बॉम्ब काही फुटणार नाही. त्यामुळे शलाकाची चांगलीच जिरणार आणि युगंधरसुद्धा तिला सुनावून सांगेल की जर लढायचं असेल ना तर 2 हात करायचे, स्वतःच्या ताकदीवर लढायचं, हिमतीवर, मेहनतीवर लढायचं. असं दुसऱ्याचे डिझाईन चोरून, दुसऱ्याच्या कंपनीतील लोकांना फितवून असं करत राहिलीस ना तर तुझ्या कंपनीचं जे काही नाव आहे ते सुद्धा बुडवशील आणि कधीच मोठी होऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. युगंधरचं हे बोल ऐकून शलाकाला खूप राग येईल आणि शलाका रागारागाने तेथून निघून जाईल. आणि मग शलाका या चंदनला कॉल लावणार आणि चंदनला चांगलंच घासणार. आणि यावेळेस कितीही घासला तरी चंदन काही दरवळत नाही, कारण शलाका त्याला चांगलंच सुनावेल, तू 1 नंबरचा खोटाडा आहे, बिनकामाचा आहे, नालायक कुठला, पैसे घेतो, काम करत नाही, तू मला फसवलंस, असं ती बोलून दाखवणार. आणि चंदन म्हणेल, नाही मालकी बाई, मी असं काहीच केलं नाही आहे, जे डिझाईन सगळ्यांना दाखवलं मी तेच तुम्हाला पाठवलं. तर शलाका म्हणेल, अरे मूर्खा, त्यांनी रात्रीतून डिझाईन बदललं आणि तू काय घरी झोपा काढत होता का? तुला काय तेथे जाता आलं नाही का? शेवटच्या क्षणापर्यंत जरी तुम्हाला सांगितलं असतं तरी ते डिझाईन मी कॉपी केलं असतं, पण तू गाफील राहिलास. यावरून तू किती मोठा मूर्ख आहेस ना हे कळून येतं. शलाका या चंदनची चांगलीच इज्जत काढणार. त्यामुळे चंदन आणखीनच चिडेल, कारण युगंधरने आधीच त्याचा खूप अपमान केलाय आणि आता शलाका सुद्धा त्याचा अपमान करते, म्हणून चंदनला खूप राग येईल. चंदनची बोलतीच बंद होणार. म्हणजे चंदन हा आता चांगला ढोल झालाय, इकडून युगंधर वाजवतोय आणि तिकडून शलाका वाजवतीये. त्यामुळे चंदनला राग येईल आणि चंदन हा युगंधरचा बदला घ्यायचा ठरवणार.
तर इकडे मालक साहेब युगंधरला हाच प्रश्न पडला असेल की हा चमत्कार कसा झाला आणि शलाकाने आपलं डिझाईन चोरलंय हे आपल्याला कसं समजलं, रात्रीतून हे डिझाईन कसं बदललं गेलं आणि मग शिर्के झालेला सगळा प्रकार सांगणार की हे सगळं कसं झालं. शिर्के हा सगळ्यात आधी युगंधरला सांगेल की जेव्हा चंदन हा शलाकाशी फोनवर बोलत होता त्यावेळेसच तेथे आपली आनंदी पोहोचली. आनंदीने हे सगळं ऐकलं, तिने ते आबांना सांगितलं. मग आबा आनंदीला घेऊन फॅक्टरीमध्ये आले. त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही सगळे घाबरून गेलो होतो की आता आपलं डिझाईन कॉपी झालंय, आपण काही डिझाईन रात्रीतून चेंज करू शकत नाही, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेलं. पण आनंदीनेच आम्हाला आयडिया दिली की हे नवीन डिझाईन कसं बनवायचं, डिझाईन कसं चेंज करायचं. आणि हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. युगंधरला सुद्धा आश्चर्य वाटणार की ज्या आनंदीवर आपण इतकं चिडलो, जी आनंदी खोटाडी आहे आणि तिच्यावर राग धरून आपण आबा आणि आरतीची नोकरी काढून घेतली होती, त्यांना कामावरून काढून टाकलं होतं, त्याच आनंदीने आपल्या कंपनीसाठी एवढं सगळं केलं. हे पाहून युगंधरला सुद्धा खूप आश्चर्य वाटणार आणि मग युगंधर नक्कीच आनंदीचं कौतुक करेल, तिचे आभार मानणार यात शंका नाही. आणि आपली आनंदी किती चांगली आहे ती युगंधरला नक्कीच म्हणेल, आम्ही तुमच्या मिठाला जागलोय, तुमच्या इथे काम करतो म्हणून आमच्या घरची चूल पेटते. साहेब तुम्ही आमची माफी मागू नका, तुम्ही आमचे आभारही मानू नका. त्यामुळे युगंधरच्या मनात आनंदीविषयी जो काही राग होता, जो काही तिरस्कार होता, तो सगळा निघून जाणार. या एकाच प्रकरणामुळे युगंधरच्या मनात संपूर्ण आबा जाधवांच्या कुटुंबाबद्दल खूप प्रेम माया तयार होईल यात शंका नाही. आणि हा सीन खरंच भारी असणार आहे, कारण या मालिकेत जेव्हापासून सुरुवात झाली आहे किंवा जेव्हापासून युगंधर आणि आनंदीची ओळख झाली आहे, भेट झाली आहे, तेव्हापासून युगंधर हा आनंदीवर चिडलाय. अख्खा गाव आनंदीची वावा करतो, आनंदी किती चांगली आहे हे त्यांना पटलंय. फक्त युगंधरच आनंदीचा रागराग करतो, कारण त्याचा गैरसमज झालाय. पण आता या सगळ्या प्रकरणामुळे त्याचा गैरसमज नक्कीच दूर होईल. या दोघांमधील भांडण मिटणार, युगंधरचा राग मिटणार एवढं मात्र नक्की. आणि हा सीन पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. फ्रेंड्स हे पुढील एपिसोडमध्ये तर खूप भारी घडणार आहे, या सगळ्या घटना घडतील. परंतु त्यानंतर अजून एक गोष्ट घडतीये, ती म्हणजे वरुणमध्ये आणि आनंदीमध्ये. वरुण हा पुण्यावरून आलाय, पण जेव्हापासून तो आनंदीच्या गावात आलाय तेव्हापासूनच तो आनंदीच्या प्रेमात पडलाय, हे आपण सगळे पाहतोय. त्याला आनंदी खूप आवडतीये आणि हळूहळू तो आनंदीच्या प्रेमात पडतोय. आनंदी ही जग पाहू शकत नाही, तरीसुद्धा ती प्रत्येक माणसाला हे जग पाहण्याची एक नवीन दृष्टी देते. या जगाकडे कसं पाहायला हवं हे ती शिकवते. आणि तिचा जो दिलदारपणा आहे, तिचा जो जिंदादिलपणा आहे, की स्वतःला डोळे नसताना सुद्धा ती टुरिस्ट गाईडचं काम करते. सगळ्या डोळस लोकांना हे जग, या जगातील विविध गोष्टी, त्यांचा इतिहास, भूगोल हा सगळा शिकवते, समजावून सांगते. यावरूनच आनंदी किती हुशार आहे हे वरुणच्या लक्षात आलंय. आणि वरुणने आनंदीला हे सुद्धा विचारलं की तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय, आणि प्रेमाची अतिशय सोपी अशी व्याख्या आनंदीने केली. आनंदीने वरुणला सांगितलं, माझ्यासाठी प्रेम म्हणजे तेच आहे की जेव्हा मला ठेस लागते तेव्हा माझ्या आबांच्या डोळ्यात पाणी येतं, ते माझ्यासाठी प्रेम आहे. जेव्हा मला ठेस लागते तेव्हा माझ्या आरची आणि आरतीताईच्या डोळ्यात पाणी येतं, हे माझ्यासाठी प्रेम आहे. आणि प्रेम म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणं. मला डोळ्यांनी दिसत नाही लहानपणापासून, जन्मल्यापासून, पण आभाळ हे निळ्या रंगाचं असतं हे मला माझ्या आबांनी सांगितलं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीही मला खरं सांगितलंय. हेच खरं प्रेम आहे. आणि आनंदीची ही प्रेमाची व्याख्या ऐकून आपला वरुण हा आणखीनच तिच्या प्रेमात पडलाय एवढं मात्र नक्की. आता या दोघांची मैत्री सुद्धा झाली आहे. वरुणने आनंदीला खूप मदत केली होती, नाहीतर या टूर गाईडचं काम करणं आनंदीसाठी खूप अवघड गेलं असतं. पहिल्या दिवशी तिची ही नोकरी सुटली असती, पण वरुणने तिला मदत केली. आणि आनंदीने सुद्धा हे लक्षात ठेवलंय की आनंदी ही खरंच चांगली मुलगी आहे. आणि आता वरुण आणि आनंदीमध्ये चांगली मैत्री सुद्धा झाली आहे. लवकरच या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होईल एवढं मात्र नक्की. वरुण तर आधीच आनंदीच्या प्रेमात पडलाय, पण हळूहळू आनंदी सुद्धा वरुणच्या प्रेमात पडेल. आणि वरुणसारखा चांगला मुलगा आनंदीसाठी शोधून सुद्धा सापडणार नाही. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील. मग वरुण
हा आबांकडे येईल आणि आनंदीला मागणी घालणार, मला आनंदीशी लग्न करायचंय. आणि आबांना सुद्धा हे योग्य वाटेल, कारण वरून सोडून दुसरा कोणताही मुलगा आनंदीच्या या डोळ्यांमुळे तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही. पण वरून हा तिला मान्य करून स्वीकारून तिच्याशी लग्न करायला तयार आहे, म्हणून आबांना आणि संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. वरूनची सगळी माहिती ते काढतील. वरून खरंच चांगला मुलगा आहे हे समजल्यावर आबा या लग्नासाठी होकार देतील. आनंदी सुद्धा खुश असेल. वरून सारखा जोडीदार तिला भेटतोय म्हणून तिलाही आनंद झालेला असेल आणि या दोघांचं लग्न ठरणार. लग्नाची सगळी तयारी झालेली असेल. लग्न आज होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना असं काहीतरी होणार ज्यामुळे आनंदीचं लग्न मोडणार. आनंदीचं लग्न वरूनशी होणार नाही आणि मग चंदन या परिस्थितीचा फायदा उचलेल. चंदन आनंदी, आबा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, गावातील लोकांना घेऊन चक्क युगंधरच्या घरी पोहोचणार आणि युगंधरवर आरोप लावेल की आज आबा जाधवांची नात आनंदीचं लग्न होतं, पण हे लग्न मोडलं आणि त्याचं कारण म्हणजे युगंधरचा भाऊ. फ्रेंड्स, हाच एक मोठा सस्पेन्स आहे, कारण आता ही मालिका सुरू होऊन जवळपास 2 आठवडे झाले आहेत, पण अजूनसुद्धा आपल्याला युगंधरचं कुटुंब काही दिसलेलं नाहीये. आपण पहिल्या प्रोमोमध्ये पाहिलं होतं की चंदन म्हणतो की युगंधरच्या भावामुळे आनंदीचं लग्न मोडलंय, पण आपल्याला या मालिकेत युगंधरचं कोणतंच कुटुंब दिसलेलं नाहीये. एकटा युगंधर या घरात राहतो असं आपल्याला दाखवलं गेलंय. मग हा युगंधरचा कोणता भाऊ आहे ज्याच्यामुळे आनंदीचं लग्न मोडलंय, आणि आनंदीचं लग्न मोडण्यामागे युगंधरच्या भावाचा काय उद्देश असणार, त्याने असं का केलंय हे आपल्याला अजून समजलेलं नाहीये. परंतु लवकरच याचा खुलासा होईल असं वाटतंय. येत्या काही एपिसोडमध्ये युगंधरचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित ते कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलेले असतील, त्यांची काही वेगळी एंट्री होणार असेल आणि युगंधरच्या पैशावर मजा मारणारा हा युगंधरचा भाऊ असू शकतो, जो अय्याश असेल आणि तो आनंदीच्या प्रेमात असेल, आनंदीवर त्याची वाईट नजर असेल, म्हणूनच त्याने आनंदी आणि वरूणचं लग्न मोडलंय. आणि याच गोष्टीचा फायदा आपला चंदन करून घेण्याचा प्रयत्न करणार. चंदनला तसंही कंपनीत काम बंद करायची चांगलीच हौस आहे, त्यामुळे तो या प्रकरणाचा फायदा करून घेईल आणि हे लग्न मोडण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना जमा करेल. आबासुद्धा म्हणतील, आता मी माझ्या नातीचं काय करायचं, एकतर आधीच तिचं लग्न होणं अवघड आहे, त्यात एक चांगला मुलगा मिळाला होता, पण तुमच्या भावामुळे ते लग्नसुद्धा मोडलं. आता माझ्या आनंदीशी लग्न कोण करणार, तिची बदनामी झाली आहे. लग्नाच्या दिवशी तिचं लग्न मोडलं, तिचं लग्न होणं आता आणखीनच अवघड झालंय. तुम्हीच मालक साहेब सांगा, या प्रकरणातून कसं बाहेर पडायचं. आणि मग शेवटी आपला युगंधर सगळ्यात मोठा निर्णय घेणार, आणि हा निर्णय म्हणजे मी आनंदीशी लग्न करायला तयार आहे. म्हणजेच युगंधर आनंदीशी लग्न करायला होकार देणार. युगंधर आणि आनंदी या दोघांमध्ये वयाचं किती मोठं अंतर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात युगंधरचं आधी लग्नसुद्धा झालंय, त्याची बायको या जगात नाहीये, आणि आता युगंधर चक्क आनंदीशी लग्न करायला तयार झालाय. त्याचा गावात खूप दरारा आहे, त्यामुळे आबा जाधवसुद्धा या लग्नासाठी नकार देणार नाही. आनंदीसुद्धा या लग्नासाठी नकार देणार नाही, कारण आनंदीला माहिती आहे जर तिने लग्नाला नकार दिला तर आबांना आणखीन दुःख होईल, आणि आबांना सुद्धा माहिती आहे की युगंधरशिवाय दुसरं कोण आनंदीशी लग्न करणार आहे, त्यामुळे हे लग्न होणारच. पण आनंदी आणि युगंधर या दोघांच्या वयातील अंतर, त्यात आनंदीला न दिसणं, आणि मग या दोघांच्या स्वभावामध्ये जो वेगळेपणा आहे, जी भिन्नता आहे, त्यामुळे या दोघांचा संसार खरंच जगावेगळा असेल यात शंका नाही. परंतु प्रत्येक मालिकेत असंच असतं, 2 व्यक्ती ज्या एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत त्यांचीच लग्न होतात, मग हळूहळू सहवासाने त्यांच्यात प्रेम निर्माण होतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि या मालिकेतसुद्धा तसंच घडतंय. आनंदी आणि युगंधर या दोघांचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस खूप अवघड असतील, पण हळूहळू आनंदी आणि युगंधर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील. कारण युगंधर हा अंगठे बहादर आहे. एवढी मोठी कंपनी चालवून सुद्धा त्याला अक्षर ज्ञान, अंक ज्ञान नाहीये, स्वतःची सही सुद्धा करता येत नाही. त्याच वेळेस आनंदी एवढ्या संकटांना तोंड देऊन सुद्धा चक्क ग्रॅज्युएट झाली आहे. फक्त ग्रॅज्युएट नाही तर केंद्रात सुद्धा पहिली आली आहे. त्यामुळे आनंदी या सगळ्या संकटातून नक्कीच युगंधरला बाहेर काढणार, कारण शलाका आणि चंदन सारखे लोक त्याच्या वाईटावर टपलेले आहेत.
कधी एकदाची कंपनी बंद पाडतो असं त्यांना झालंय आणि आज ना उद्या युगंधर त्यांच्या एखाद्या मोठ्या कट कारस्थानाला बळी पडू शकतो. पण आनंदीसारखी हुशार बायको जर त्याच्या आयुष्यात असेल तर या सगळ्या संकटांना, या सगळ्या शत्रूंना युगंधर नक्कीच पुरून उरेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? आनंदी मालिकेचे कॅरेक्टर्स, आनंदी मालिकेची गोष्ट, आनंदी मालिकेत जे कलाकार आहेत त्यांनी जी पात्र साकारली आहेत ती सगळी आवडताय का? आनंदी मालिकेतलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? आनंदी, आरती, आर्ची, आबा की आपला युगंधर की मग चंदन आणि शलाका? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.